नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स बाय काकडे सर या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता शिकणार आहोत. त्यामध्ये आपला आज तिसरा भाग सुरू होत आहे. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार भाग 2. तत्पूर्वी काल आपण काही संख्यांचे प्रकार पाहिले आहेत. त्यामधला आज दुसरा भाग पाहणार आहोत. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता सुरुवात करू. तत्पूर्वी जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संख्यांचा प्रकार भाग 1 बघितला होता, बरोबर आहे. आता आपल्याला आज संख्यांचा प्रकार भाग 2 हा पाहायचा आहे. भाग 1 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं? नैसर्गिक संख्या बघितल्या होत्या, पूर्ण संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या बघितल्या, त्यानंतर विरुद्ध संख्या बघितल्या, समसंख्या आणि विषम संख्या एवढा घटक बघितला होता, बरोबर आहे. आता आज आपल्याला या भाग 2 मध्ये संख्यांचे प्रकार भाग 2 मध्ये नंबर 1 प्रकार बघायचा आहे वास्तव संख्या, त्यानंतर परिमेय, अपरिमेय संख्या, उत्क्रम संख्या, त्यालाच गुणाकार व्यस्त असं म्हटलं जातं, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या अशी एक संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, आणि चौरस संख्या. या सर्व संख्यांच्या प्रकाराचा अभ्यास आपल्याला या भाग 2 मध्ये करायचा आहे. ठीक आहे. बघा, त्यामधला आता आपण वास्तव संख्याला सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे. मग मला सांगा, आता वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सर्व संख्या. आता अस्तित्व म्हणजे काय? अस्तित्वात असणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणायचे, बरोबर आहे. मग अस्तित्वात असणाऱ्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा आपण गणितामध्ये अभ्यास करतो ना, सगळ्या त्या टोटल संख्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. जेवढ्या आहेत त्या सगळ्या. मग 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्या 1/3 2/3 5/4 3.2 सगळ्या या संख्यांना वास्तव संख्या असं म्हटलं जातं. मग आता वास्तव संख्याचे आपल्याला 2 प्रकार पडणार आहेत. एक म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरी म्हणजे अपरिमेय संख्या. याचे प्रकार का पडले परिमेय आणि अपरिमेय? वास्तवमध्ये तर अस्तित्वात असणाऱ्या सगळ्याच येतात. मग ह्या वास्तवच्या बाहेर म्हणजे ज्या की वास्तव नाहीत त्यांना आपण समजा काय म्हणता येईल, त्यांना अवास्तव म्हणू आपण, बरोबर आहे. मग ह्या अवास्तवमध्ये काही संख्या येणार आहेत. कोणत्या? ज्या की डायरेक्ट चुकीच्या आहेत, आपल्या अभ्यासातच नाहीत. म्हणजे कसं, एखाद्या संख्येच्या छेदात जर 0 असेल, आता समजा मी लिहिलं इथं 5/0, याची किंमत किती आहे सांगा बरं मला? याची किंमत इन्फिनिटिव्ह येते, बरोबर आहे. आपल्याला किंमत सांगता येत नाही याची. मग ह्या अशा संख्या सोडायच्या फक्त. यांना वास्तव संख्या म्हणता येणार नाही, कारण ह्या पूर्ण चुकीच्या संख्या आहेत. या संख्या असल्या सोडून बाकीच्या सगळ्यांना वास्तव संख्या म्हणायचं आहे. परत बघा, आता वर्गमुळात -4 मी ही संख्या लिहिली. आता मला सांगा, याचं वर्गमूळ किती आहे? नाही सांगता येणार आपल्याला, कारण आपल्याला 4चे वर्गमूळ 2 असतात. प्रत्येक संख्येला वर्गमूळ 2 असतात. ते म्हणजे -2 आणि दुसरं म्हणजे +2. मग हे -2 ही याचंच वर्गमूळ आहे, +2 ही याचंच वर्गमूळ आहे. मग ह्याला वर्गमूळच नाही ना, कारण मायनस संख्येला वर्गमूळ नसतं, म्हणून ही संख्या चुकीची. या संख्यांना अवास्तव म्हणायचं, बरोबर आहे. मग ह्या परिमेय आणि अपरिमेय, मग साधन सोपं लक्षात ठेवायचं. परिमेय म्हणजे ज्या संख्यांची किंमत काढता येते त्यांना म्हणायचं परिमेय संख्या, आणि ज्या संख्येची किंमत काढता येत नाही त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या, बरोबर आहे. आता आपण परिमेय संख्या बघा. हे तर परिमेय, ज्या संख्येची किंमत गणितीय प्रक्रियेने, कोणत्या प्रक्रियेने? गणितीय प्रक्रियेने काढता येते त्या संख्येस परिमेय संख्या असे म्हणतात. आता गणितीय प्रक्रियेने किंमत काढता येते. मग परिमेयमध्ये बघा, लक्षात ठेवा, परिमेय संख्यामध्ये सगळ्या नैसर्गिक संख्या येतात. कोणत्या? नैसर्गिक. कुठून? 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत. त्यानंतर सगळ्या पूर्ण संख्या येणार शून्यापासून. 0 1 2. बघा, नैसर्गिक रिव्हिजन पुन्हा होत आहे. नैसर्गिक म्हणजे 1 2 3 4. पहिल्या प्रकारामध्ये हे झालेलं आहे आपलं सगळं. ज्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी कृपया करून तो व्हिडिओ पाहून घ्या. मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स बाय काकडे सर असं सर्च करून त्या चॅनलवर आपले सगळे व्हिडिओ आहेत. तिथे जाऊन तुम्ही
संख्यांचे प्रकार भाग 1 हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर पूर्ण संख्येमध्ये 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. त्यानंतर पूर्णांक संख्या बघितल्या होत्या आपण. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये काय येत होतं? संख्या रेषावर काढल्या होत्या, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्या धन आणि सगळ्या ऋण ह्या दोन्ही संख्या येत होत्या. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 असं इकडं -1, -2, -3 ह्या सगळ्या संख्या पूर्णांकामध्ये. तर ह्या सगळ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणता येतं. या सगळ्या संख्यांना. याच्या व्यतिरिक्त काही संख्यांना परिमेय संख्या म्हणता येतं. ते आपल्याला बघायच्यात. बघा आता त्या कोणत्या कोणत्यात आहे. त्याच्या व्यतिरिक्त अपूर्णांकातल्या संख्या ज्या असतात ना, 2/3, 3/4, 5/6, 3.14 ह्या सगळ्या संख्यांना सुद्धा परिमेय संख्या म्हणायची. टोटल बघा, ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांना सुद्धा परिमेय संख्या म्हणायचे. आणि ज्या अपूर्ण संख्या आहेत किमतीने, आता ही संख्या किमतीने अपूर्ण आहे, ही संख्या किमतीने अपूर्ण आहे, त्यांना सुद्धा परिमेय संख्या म्हणायचे. ही संख्या अपूर्ण आहे. 3.5, 4.5, 4.5 ह्या सगळ्या संख्या परिमेय येतात. म्हणजे 1, 2, 2.5, 3.5, 4.5, 3/4, 3/9, -2/3 ह्या सगळ्या संख्या परिमेय आहेत. यांना म्हणायचं परिमेय संख्या, कारण यांची किंमत काढता येते. आता बघा, ह्या -2/3 ची किंमत कशी काढणार तुम्ही? भाग जात नाही म्हणून पहिले 0 पॉईंट लिहिणार. इथं 0 पॉईंट लिहिलं की इथं 20 झाले. 3 सख 18, खाली 2 उरले. इथं 3 सख 18 केले, 2 उरले. पुन्हा पॉईंटच्या नंतर असल्यामुळे 1 0 20 झाले. पुन्हा 3 सख 18, 3 सख 18, 3 सख डॅश 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 डॅश. आता मला सांगा कशी किंमत काढणार तुम्ही? आता याची किंमत तर काढता आली नाही. मग ज्याची किंमत काढता येत नाही तिला अपरिमेय म्हणलं होतं आपण. मग हे अपरिमेय आहे का? नाही. तर ही आवृत्ती अपूर्णांक आहे, बरोबर आहे. म्हणजे याला तुम्ही असंही लिहू शकतात 0.6 मग ज्या संख्याला आवृत्ती अपूर्णांक जेवढे आहेत त्या सगळ्याला म्हणायचं परिमेय संख्या. मग अपरिमेय मध्ये काय मोडतं बघू आपण. अपरिमेय संख्या बघा, अपरिमेय मध्ये ज्या संख्येची किंमत गणितीय प्रक्रियेने काढता येत नाही त्या संख्येस अपरिमेय संख्या असे म्हणतात. ज्या संख्येची किंमत गणितीय प्रक्रियेने काढता येत नाही त्या संख्येस अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग सगळ्या तर आपण परिमेय मध्येच बघितल्या. मग अपरिमेय मध्ये काय राहिलं सांगा तुम्ही? आता काय राहिलं अपरिमेय संख्येमध्ये? मग कोणत्या कोणत्या संख्या येणार? अपरिमेय संख्येमध्ये येणार वर्गमुळात 2. मग आता याचं वर्गमूळ करेक्ट काढता येत नाही आपल्याला. अशा संख्या येणार अपरिमेय मध्ये. वर्गमुळात 3, 1/वर्गमुळात 2 ह्या अशा संख्या येणार अपरिमेय मध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय. मग मला सांगा बरं, ह्या पायची किंमत, पाय अपरिमेय मध्ये आहे का परिमेय मध्ये आहे? मला सांगा. पाय ही संख्या अपरिमेय आहे का? अपरिमेय आहे. कारण पाय म्हणजे हा आता एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचा परिघ छेद व्यास म्हणजे पायची किंमत आहे. मग एखाद्या वर्तुळाचा हा तुम्ही बाहेरचा हा जो परिघ आहे तो जर तंतोतंत मोजला तर इथं लिहायचा, आणि हा मधला व्यास असतो तो करेक्ट मोजून इथं लिहायचा. याची किंमत निघत नाही म्हणून ह्या पायला काय म्हणायचं? परिमेय संख्या. पण लक्षात घ्या, पायच्या किमती ज्या दिलेल्या आहेत ना तुम्हाला, पायच्या किमती असतात ना 22/7, त्यानंतर 3.14 ह्या अंदाजे किमती लिहिलेल्या आहेत. यांना परिमेय म्हटलं जातं, नव्हे तर परिमेयच आहेत. बघा, पाय ही संख्या अपरिमेय आहे, पण पायच्या किमती म्हणजे 22/7 आणि 3.14 उदाहरणं सोडवण्यासाठी एक अंदाज बांधलेला आहे. हा अंदाजे किमती घेण्याची प्रथा असते आपल्या गणितात. त्या ह्या किमती अंदाजे, त्यामुळे यांना परिमेय संख्या म्हणतात आणि पायला मात्र अपरिमेय संख्या असे म्हणतात. लक्षात ठेवायचे. बघा, ज्या संख्येची किंमत काढता येते त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात, आणि ज्या संख्येची किंमत काढता येत नाही त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. लक्षात ठेवायचे. वास्तवचे 2 प्रकार आहेत. अवास्तवमध्ये येतात काही. अवास्तव संख्याचा प्रकारच नाही आहे, ते अवास्तव आहे फक्त.
अस्तित्वातच नाही असं, मग त्याला 5/0 कोणत्याही संख्येच्या छेदात शून्य असलं तर त्याची किंमत किती असते? इन्फिनिटिव्ह. त्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही. लक्षात ठेवायचं. आता पुढचा घटक अपरिमेय संख्या झाल्यात ना. आता आहे उत्क्रम संख्या, त्यालाच आपण म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या. बरोबर आहे. अत्यंत महत्त्वाचा MPSCच्या आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत. उत्क्रम संख्या हा प्रकार नवीन वाटू देऊ नका, कारण गुणाकार व्यस्त शिकतो ना आपण, मग त्याचंच दुसरं नाव आहे उत्क्रम संख्या. नाही तर गुणाकार व्यस्त बघितलं की उत्क्रम संख्या परीक्षेत आलं की गेले घाबरून. त्याच्यामुळं आपले सगळे व्हिडिओ बघायचे आणि सबस्क्राईब करायचं प्रत्येक व्हिडिओला, म्हणजे पुढचा व्हिडिओ माहीत होतो लगेच. त्यानंतर आता उत्क्रम संख्या बघा. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? इकडे बघा, हे इथं ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, किती? 1, त्यांना गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार जर 1 येत असेल तर त्याला म्हणायचं उत्क्रम संख्या. सांगा कोणाकोणाचा गुणाकार 1 येतो? मला सांगा. आता मी उदाहरणासाठी घेतली 5, तर 5 या संख्येला कितीनी गुणलं म्हणजे गुणाकार 1 येईल? सोपं आहे. हे 5 याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 असतो ना, मग हे 5/1 आहे. त्याला उलटं करायचं म्हणजे 1/5 आणि ह्या दोघाचा गुणाकार केला की हे 5 कट होणार, उत्तर येणार 1. मग ह्या 5 ची गुणाकार व्यस्त झाली 1/5 आणि 1/5 ची गुणाकार व्यस्त झाली 5. 1/5 ची गुणाकार व्यस्त 5. त्यानंतर बघा 3/4 ची गुणाकार व्यस्त 4/3 होते. लक्षात ठेवायचं. पुन्हा त्यानंतर 2/9 ची गुणाकार व्यस्त काय होईल? 9/2. या संख्यांना म्हणायचं गुणाकार व्यस्त. लक्षात राहील ना प्रत्येकाच्या? त्यानंतर आणखी उदाहरणं बघा. बघा आता मला सांगा 7 आहे, हे 7 चा मायनस दुसरा घात आहे. सांगा बरं याची गुणाकार व्यस्त संख्या आता काय येणार? काय येणार? तर 7 चा प्लस दुसरा घात येणार. कारण बघा या 7चा वर्ग म्हणजे 49 आहे. बरोबर आहे. पण हे मायनस आहे, त्यामुळे मग तुम्हाला हे असं नाही लिहिता येणार 49 डायरेक्ट, आहे ना. या घाताला आधी प्लस करावं लागेल. आता घातांकात गेल्यावर आपण बघू. घाताला प्लस करायचं म्हणजे पहिले याला 1च्या छेदात लिहावं लागतं. आपण स्थानिक व दर्शनी किमतीमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही स्थानिक व दर्शनी किमती ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन स्थानिक व दर्शनी किमतीचा व्हिडिओ बघायचा आहे. त्यामध्ये हे सांगितलं रे, अंशातली संख्या जर छेदात घेतली तर घातांकाचं चिन्ह बदललं जातं. पुढेही पाहणार आहोत घातांकात. म्हणजे 7चा मायनस दुसरा आहे, त्याला 7चा प्लस दुसरा करायचं. मग हे छेदात आलं. 7चा प्लस दुसरा म्हणजे हे 1/7चा वर्ग आहे ना, तर याची गुणाकार व्यस्त काय होणार? 7चा वर्ग छेद 1. मग 7चा वर्ग छेद 1 म्हणजे हे इथं आलं 7चा वर्ग, छेदात काही नाही म्हणजे 1 असतोच. करेक्ट? त्यामुळं गुणाकार व्यस्त संख्या यांना म्हणायचं. बघा पुढचा प्रकार आहे. आता अत्यंत महत्त्वाचे प्रकार शिकायचे आहेत आपल्याला. कसे? अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत ते म्हणजे नैसर्गिक संख्येचे. आपण पहिले सम आणि विषम संख्या असे प्रकार बघितले होते. आता नैसर्गिक संख्येचे 3 प्रकार बघायचे आहेत आपल्याला. त्यामधला पहिला प्रकार आहे मूळ संख्या. पहिला प्रकार आहे मूळ संख्या. दुसरा आहे संयुक्त आणि तिसरा आहे दोन्हीतही नाही. म्हणजे या मूळमध्ये नाही संयुक्तमध्ये नाही अशी एक तिसरी संख्या आहे. कोणती आहे मग ही संख्या? बघा आधी व्याख्या बघा. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला साधं सोपं ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे. त्यानंतर संयुक्त संख्या. ज्या संख्येला कशाने तरी भाग जातो त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. आणि ह्या दोन्हीतही न मोडणाऱ्या संख्येला या गटात टाकायचे. मग मला सांगा ज्याला कशानेच भाग जात नाही म्हणजे इथं 2 घटक अपवाद असतात. तो म्हणजे 1 आणि दुसरा आहे तो स्वतः. म्हणजे या 2 संख्यांनी कंपल्सरी भाग जात असतो. मग ज्या संख्येला दुसरी व्याख्या ज्या संख्येला 1 आणि स्वतःने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला 1 आणि स्वतः हे 2 सोडून दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग जातो त्याला म्हणतात संयुक्त.
आणि इकडं त्याच्यातलाही नाही. मग 7 आणखी एकदा म्हणावं लागेल, मूळ संख्येचे अवयव 2 पडतात इथं. किती? 2च फक्त, ना कमी ना जास्त. संयुक्त संख्येचे अवयव पडतात 3 पेक्षा जास्त. मग 2 अवयव पडले एखाद्या संख्येचे तर ती मूळमध्ये टाकायची, 3 पेक्षा जास्त अवयव पडले तर संयुक्तमध्ये, आणि 2ही नाही 3 पेक्षा जास्तही नाही म्हणजे फक्त एक अवयव पडतो ती इकडे टाकायची. मग एक अवयव कोणाचा पडतो? 1चा पडतो फक्त. कारण 1ला दुसरा अवयवच नाही ना, 1 गुणवले 1 असं नाही लिहायचं. 1 गुणवले 1 म्हणजे तीच संख्या डबल आली. त्यामुळे ज्याचा एकच अवयव पडतो त्याला म्हणायचं मूळही नाही, संयुक्तही नाही. ज्याचे 2 अवयव पडतात त्याला म्हणायचं मूळ, आणि ज्याचे 3 पेक्षा जास्त अवयव पडतात त्याला म्हणायचं संयुक्त. उदाहरण घेतलं 5, तर याचे अवयव किती पडणार आहेत सांगा मला? 1 आणि 5. 5 1 5. हे 2च अवयव. ह्याच्यापेक्षा वेगळ्या संख्येने 5ला भाग जात नाही, म्हणून ही मूळ आहे. आणि हेच जर उदाहरण तुम्ही 6 घेतलं तर याचे हे 1 आणि 2, 1 आणि 6 तर हे अवयव आहेतच आहेत. परत 2 गुणवले 3 असे हे एक्स्ट्राचे अवयव पडले, म्हणून ह्याला म्हणायचं संयुक्त संख्या. करेक्ट? आपण स्वतंत्र बघू. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, आणि जेवढे संख्येचे प्रकार शिकलो त्याचे प्रत्येकाचे धन आणि ऋण हे प्रकार पडत जाणार आहेत. लक्षात ठेवा, धन आणि ऋण मी तुम्हाला सांगतो. धन संख्या कशा ओळखायच्या, ऋण संख्या कशा ओळखायच्या नंतर सांगाल शेवटी. त्यानंतर बघा आता मूळ संख्या. आता सांगितलं तुम्हाला याचे अवयव किती पडणार आहेत? फक्त 2च, ना कमी ना जास्त. बघा, मूळ 1 आणि ती स्वतः या 2 संख्या सोडून, 1 आणि ती स्वतः या 2 संख्या सोडून ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बघा, 1 आणि स्वतः हे 2 संख्या सोडायच्यात आणि दुसऱ्या कशानेच भाग गेला नाही पाहिजे त्याला म्हणायचं मूळ संख्या. मग तुमच्या लक्षात आलंच असेल. आता हे बघा, उदाहरणं सांगितलेली तुम्हाला. हे 2 घेतलं, 2ला फक्त 1 आणि 2नीच भाग जातो, नाही पुन्हा तसा. 3 तशीच आहे, 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 या संख्यांचे प्रकार आहेत. मग आता तुम्हाला याचे गुणधर्म सुद्धा लक्षात ठेवायचे. मग त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं, 10-10चे गट बनवायचे. पहिल्या 10च्या गटात किती संख्या आलात? 4. बरोबर आहे. दुसऱ्या 10च्या गटात किती आल्या? सॉरी, इथपर्यंतच. पहिल्या 10च्या गटात हे आल्या, दुसऱ्या 10च्या गटात या आल्या, त्यानंतर पुन्हा इथं 4च. तिसऱ्या 10च्या गटात किती आल्या अशा लक्षात ठेवायच्या. तर 2 येतात पुन्हा, पुन्हा 3 2 1. पुढे तुम्हाला दिलेलं आहे हे बघा, इथे दिले. ह्या पहिल्या 10च्या गटात ह्या 4 आल्या, दुसऱ्या गटात 4 2 2 3 सांगेल मी तिथे गेल्यावर तुम्हाला एका एका गटात येणाऱ्या संख्या. मग लक्षात ठेवायच्या, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा 25 मूळ संख्या आहेत. किती? 25. 1 ते 100 पर्यंत. एकूण मूळ संख्या अनंत आहेत. एकूण मूळ संख्या माहित नाही, भरपूर आहेत मूळ संख्या. आपल्याला सिलेबसला जास्त करून 1 ते 100 वर प्रश्न विचारण्याचा कल असतो, म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या ह्या सगळ्या संख्या पाठ करायच्या. याच्यावर भरपूर वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न विचारणार आहेत. बरोबर आहे. तर मग लक्षात आलं असेल, ज्या संख्येचे फक्त 2च अवयव पडतात त्याला म्हणायचं मूळ संख्या. आता मूळ संख्येचे गुणधर्म बघा. पहिला आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती, त्याला आपण सममूळ संख्या म्हणतो, एकमेव आहे ती म्हणजे 2. म्हणजे ही समसंख्या आहे. बाकीच्या मूळ संख्या सम नाहीत, कारण बाकीच्या मूळ संख्या जर सम घेतल्या तर त्यांना ह्या 2नी भाग जाईल ना, त्यामुळं फक्त ही एकच सम आहे, बाकी सगळ्या विषम आहेत. त्यानंतर सर्वात मोठी मूळ संख्या सांगा बरं. सांगताच येणार नाही, भरपूर संख्या आता सांगता येत नाही. सर्वात मोठी मूळ संख्या. त्यानंतर एकूण मूळ संख्या किती? अनंत आहेत, त्याही नाहीत सांगता येणार आपल्याला. क्रमवार मूळ संख्येतला फरक हा फिक्स नसतो, म्हणजे त्याचाही फरक सांगता येत नाही, कमी जास्त होत जातो फरक. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी विचारले. आता बघा, इथं सर्वात लहान मूळ संख्या विचारलं होतं, त्यानंतर इथं सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या विचारली. मग किती येणार आहे उत्तर? 11. आणि इथं विचारलंय सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या. हेही लक्षात ठेवायचं,
101. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या किती? 101. बघा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11 आहे आणि सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या 101 आहे. यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे सगळे घटक लक्षात ठेवायचे. मूळ संख्या हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, IMP. त्यानंतर बघा, आपल्याला आता हे जास्त महत्त्वाचं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचे गुणधर्म. 1 ते 100 मध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तीच 2. इथं एकूण मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 25. आपण बघितलेत उदाहरणं सगळे. आणि हे इथं दिलेलं आहे. हे बघा, खाली हे मोबाईल नंबर जो दिलेला आहे ना, हा याच्यात तुम्हाला सगळं कळता येईल. पहिल्या 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या 10 मध्ये, तिसऱ्या 10-10चे गट जे तक्त्यात बघितले ना आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, याच्या अगोदरच्या संख्याचे जे प्रकार बघितले ना, तिथं मी तुम्हाला नैसर्गिक, सम आणि विषमचा एक अत्यंत महत्त्वाचा तक्ता दिलेला होता. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला सांगितले होते गट मी. त्यामुळं पाठीमागचे व्हिडिओ बघितल्यानंतरच आपला समोरचा व्हिडिओ बघायचा. ज्यांनी पाठीमागचे बघितले नाहीत त्यांनी सगळे बघून घ्या. त्यानंतर हे 10-10च्या गटात आलेले आहेत. मग याचा फायदा काय होतो? तुम्ही हा मोबाईल नंबर पाठ करून ठेवायचा. फोन कधी करायचा नाही मूळ संख्याला, रात्री केलं तर दिवसा करा फक्त. 4422, त्यानंतर 322 आणि 321 हा मोबाईल नंबर आहे. कोणी नसलं बोलायला तुम्हाला, बोर झाल्यावर ह्याला फोन करत जा. हे बोलतं तुम्हाला चांगलं मराठीत. त्यानंतर मग हा 4422 322 321 हा नंबर आहे. याचा फायदा काय होतो? तुम्हाला जर प्रश्न विचारला की 1 ते 20 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या काढताना तुम्हाला बघा, 1 ते मूळ संख्या 1 ते 20 पर्यंत मूळ संख्या म्हणलं की तुम्ही हे 2 गट काढायचे. पहिले 4 आणि 4 8 उत्तर आलं, बरोबर आहे. तुम्हाला जर विचारलं 50 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तुम्हाला हे शेवटचे 5 गट काढावे लागतील, बरोबर आहे. हे 2 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100 एकच आहे 97. 90 ते 100 पर्यंत. मग तुम्हाला 50 ते 100 पर्यंत विचारलं की ह्यांची बेरीज 2 आणि 2 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. किती येणार मग? 10. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत विचारले तर ह्या पहिल्या 4ची बेरीज 4 आणि 4 8, 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15. पहिल्या 1 ते 50 पर्यंत किती? 15 आणि 50 ते 100 पर्यंत किती? 10. याच्यासाठी हा नंबर तुम्हाला महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी पाठ ठेवायचा, फोन करायचा नाही. 44 22 322 321. त्यानंतर इथं बघितलं आपण एकूण मूळ संख्या किती. एकूण मूळ संख्या म्हणलं की ह्या सगळ्याची बेरीज, पण तुम्ही त्यापेक्षा हे डायरेक्टच लक्षात ठेवून द्यायचं किती? 25. यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलंय, पहिल्या 1 ते 50 मध्ये 15 आहेत आणि 50 ते 100 मध्ये 10 आहेत. लक्षात ठेवा. एकूण मूळ संख्यांची बेरीज. मूळ संख्यामध्ये समान फरक नाही, त्यामुळे मूळ संख्याची बेरीज काढण्यासाठी सूत्र वापरलं जात नाही. तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचं 1060. एकूण मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060. त्यानंतर सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतचीच पाहतो आपण, त्यामुळे तेच उत्तर सांगायचं. सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. करेक्ट. त्यानंतर 5 नंबर बघा, अत्यंत महत्त्वाचा, जिल्हा परिषदेच्या परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे. अशा किती 2 अंकी मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी परत मूळ संख्याच तयार होते. बघा, अंकाची अदलाबदल केली तरी परत मूळ संख्याच तयार झाली पाहिजे. बघा इथं, आता बघा ही इथं 11 1 आहे, बरोबर आहे. उलट लिहिलं तरी 1 1 11च होणार आहे. 13 आहे, कारण ह्याला उलट लिहिलं की 31 तयार होणार आहे, म्हणजे ही परत मूळ संख्याच आली, बरोबर आहे. 13ला उलट लिहिलं की. त्यानंतर 17 आहे, 71 तयार होईल. त्यानंतर 19 नाही. त्यानंतर ही 31 आहे, याला उलट लिहिलं की 13 तयार होईल. 37 आहे. त्यानंतर पुढं बघितलं आपण तर ही 71, त्याला 17 तयार होईल. 73, 79 आणि 97 एवढ्या संख्या. आता मग किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 किती संख्या? आता 9 संख्या आहेत. तर तुम्ही ह्या 9 संख्या लक्षात ठेवायचं. 9 उत्तर आहे ह्याचं म्हणून. पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 9 उत्तर आहे हे लक्षातच ठेवायचे. करेक्ट. लक्षात राहील. मूळ संख्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यानंतर आपण मूळ संख्याचाच एक जोडमूळ संख्या असा एक घटक आहे. जोडमूळ संख्या का म्हणजे काय? ज्या दोन क्रमवार संख्यामध्ये 2चा फरक असतो ना, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. फरक 2चा पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? 2चा फरक. त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. मग आता जोडमूळ संख्या काहीच नाही, फक्त लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्या आहेत. किती? 8. त्यामध्ये नंबर 1, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73. 2-2चा फरक असणारे फक्त हे 8 जोड्या आहेत. त्यानंतर 2-2च्या फरकाला जोडमूळ संख्या म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 4चा फरक असणारे किती? तर 4चा फरक असणाऱ्या 7 आहेत आणि 6चा फरक असणाऱ्या सुद्धा 7 आहेत. 8 पेक्षा 1 कमी. 4चा फरक असणाऱ्या आणि 7चा फरक असणाऱ्याही विचारल्या जाऊ शकतात. काही नाही, 2चा फरक असणाऱ्या 8 आहेत ना, 4 आणि 6चा फरक असणाऱ्या 7 जोड्या. लक्षातच ठेवायचं. करेक्ट. मूळ संख्या समजल्या असतील, कारण हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवावा लागेल मूळ संख्या. त्यानंतर बघा संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? काहीच नाही, मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या बघा. किंवा तुम्ही मागे बघितलंय 1 आणि स्वतः, हे बघा 1 आणि स्वतः या दोन संख्या सोडून ज्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने पूर्ण भाग जातो त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. मूळ संख्या सोडून म्हणजे 1 तर येतच नाही ना दोन्हीकडे बी, म्हणजे 1 आणि मूळ संख्या सोडून बाकीच्याला म्हणायचं संयुक्त. किंवा असं लक्षात ठेवा, 1 आणि स्वतः ह्या दोन संख्या सोडून तिसऱ्या एखाद्या संख्येने भाग जात असेल तर म्हणायचं संयुक्त. किंवा असं लक्षात ठेवा, त्याचे अवयव जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त पडत असतील तर त्याला म्हणायचं संयुक्त. 1 तर कुठंच मोडत नाही, 1 ही दोन्हीकडेही नाही, मूळही नाही, संयुक्तही नाही, कारण त्याचा एकच अवयव पडतो. मग 1 नाही, मग बाकी मूळ संख्या आणि ही 1 सोडा, बाकीच्या राहिलेल्या सगळ्या संख्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या. मग त्याची उदाहरणं ही 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22. यावर तुम्हाला कसे कसे प्रश्न तयार होतील? इथं बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती येणार आहे रे? 4. त्यानंतर सर्वात मोठी संयुक्त संख्या आपल्याला सांगता येणार नाही, कारण खूपच संयुक्त. 3. एकूण संयुक्त संख्या किती? एकूण संयुक्त संख्या अनंत येतात, बरोबर आहे. आणि क्रमवार संयुक्त संख्येमध्ये सुद्धा फरक समान नसतो. बघा आता, एकूण संयुक्त संख्या अनंत आहेत, बरोबर आहे. पण तुम्हाला इथं 1 ते 100 पर्यंत वर सुद्धा प्रश्न विचारतो. 1 ते 100 पर्यंत जर एकूण संयुक्त संख्या विचारल्या तर स्पष्ट सांगायचं 74. कारण 100 मधून 25 मूळ गेल्या, खाली 75 राहिल्या आणि 1 ही कोणकडंच जात नाही ना, इकडे नाही तिकडे नाही, म्हणून ती 1 वजा करायची, किती राहिल्या? 74. हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे घटक, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. मूळही नाही आणि संयुक्तही नाही ते बघितले. त्याच्यात आपण 1 हा घटक ही एकमेव संख्या आहे जी मूळ नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर आता तिसरा आपला पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. मग मूळ म्हणजे काय? ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ. बघा अजून सांगतो, 1 आणि स्वतः अपवाद असतात ना, ज्याला कशानेच भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ. मग सह म्हणजे सोबत. सह म्हणजे काय? सोबत. मग सोबत जर 1 तर येणारच नाही सोबत. सोबत 2 संख्या आल्या आणि त्यांना जर कशानेच भाग जात नसला तर म्हणायचं सहमूळ. 1 नी जाणार, 1 आणि स्वतः अपवाद आहे, पण इथं स्वतःचा विशेष नाही, कारण 2 संख्या येणार आहेत म्हणल्यावर स्वतः कोणती घ्यायची. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या 2 संख्यांना 1 सोडून दुसऱ्या कशानेच भाग जात नाही त्यांना म्हणायचं सहमूळ. बघा इथे व्याख्या दिली, ज्या 2 संख्यांना 1 सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणासाठी 2 संख्या घेतल्यात 9 आणि 10, हा सहमूळ आहेत, कारण ह्यांना बघा ना तुम्ही कशानेच भाग जात नाही. 1 नी सोडून, 1 अपवाद आहे. 1 सोडून दोघाला, याला 3 नी जातो 9ला, याला 2 नी जातो, या 9ला 3 नी जातो पण 10ला 3 नी जात नाही, आणि 10ला 2 नी जातो पण 9ला 2 नी जात नाही. मग दोन्हीला सोबत कशाने भाग जातो? कशानेच नाही. 1 सोडून दुसऱ्या कशानेच नाही, त्यामुळे यांना म्हणायचं सहमूळ. इथं 15 व 22 बघा, 22ला 2 नी जातो, 11 नी जातो, पण 15ला जात नाही 2 नी 11 नी. याला 15ला 3 आणि 5 नी जातो पण 22ला जात नाही.
म्हणून ही अशी जी गट आहेत ते सहमूळ संख्याचे गट आहेत. सहमूळ संख्यांचे गट भरपूर आहेत, अनंत. त्यामुळे आपण इथं उदाहरणं जास्त घेतलेले नाहीत. त्यानंतर सहमूळच्या नंतर पुढचा प्रकार आहे अत्यंत सोपा आहे, चौरस संख्या. काहीच नाही, वर्गसंख्या सगळ्याला माहीतच असतील आणि जेवढ्या वर्गसंख्या आहेत त्या सगळ्याला म्हणायचं चौरस संख्या. जेवढ्या वर्गसंख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? चौरस. इथं बघा, पूर्ण वर्गसंख्येलाच चौरस संख्या असे म्हणतात. सांगा मला पूर्ण वर्गसंख्या कोणत्या? आता 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग आहे, 4चा आहे 5, म्हणजे 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 121 डॅश 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 अशा यांना काय म्हणायचं? चौरस संख्या. याचे गुणधर्म सांगायचे म्हणलं तर सर्वात लहान चौरस संख्या 1. मला सांगा 1 ते 100 पर्यंत एकूण चौरस संख्या किती येणार आहेत? 10, कारण 10चा वर्ग आहे ना 100, म्हणून 1 ते 100 पर्यंत 10 चौरस संख्या. क्रमवार चौरस संख्येमध्ये फरक समान नसतो, पण तो एका ठराविक क्रमाने वाढत जातो. बघा, इथं 3चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, त्यानंतर इथं 7चा फरक आहे, त्यानंतर इथं 9चा फरक आहे, 3, 5, 7, 9, इथं 11चा येणार, इथं 13चा, असा ठराविक फरक जात असतो. आपल्याला पुढे बुद्धिमत्तेमध्ये हा प्रश्न तयार होतो, तिथं पाहिजे डबल सांगाल तुम्हाला चौरस संख्या. करेक्ट? काही इथपर्यंत काही अडचण नाही कोणाला? मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ सगळ्याला समजला असेल. याच्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. हा त्रिकोणी संख्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवून देईल आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला माहीत होऊ द्यायचा असेल तर कृपया करून सर्वांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, सगळ्यापर्यंत पाठवा, तेवढं सहकार्य करा. बाकी काही नाही अपेक्षा. नाहीतर नुसता व्हिडिओ बघायचा, फुकट असले धंदे करू नका. थोडंसं मित्रत्वाच्या नात्याने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवा. हां, आणि काही जण स्वार्थी लोक असतात, स्वार्थी. ते म्हणतात काकडे सर इतकं चांगलं शिकवतात ना, मग दुसऱ्याला व्हिडिओ नको पाठवायचा, कारण ते नोकरीला लागेल आणि आपण राहतो. असला कंजेस्टेड विचार करू नका, कारण तुमची महाराष्ट्रासोबत नाही तर अख्ख्या भारतासोबत स्पर्धा आहे. तुमचा एक मित्र मागं ढकलला म्हणजे तुम्ही पुढं जातात असं अर्थ होत नाही. सबका साथ सबका विकास. प्रत्येकाला सोबत घेऊन ग्रुपने अभ्यास करा, तरच तुम्ही टिकणार आहेत. एकट्याच्या अभ्यासाने टिकत नाहीत. ठीक आहे? त्यामुळे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. थांबू इथं.